हॅलो मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये, ज्याचं की नाव आहे रसिका ब्लॉग. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे माझं साड्यांचं कलेक्शन. आज जेवढं होतं तेवढं मी दाखवेल, बाकीचं राहिलेलं सेकंड पार्टमध्ये. ओके. सो सगळ्यांना सगळ्यात पहिले श्री स्वामी समर्थ. आणि ज्यांनी पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे, सपोर्ट करत आहात, त्यांना थँक्यू सो मच. असाच तुमचा सपोर्ट माझ्या चॅनलसोबत राहावा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर ही आहे ही मला घेतलेली दिवाळीतली घेतलेली साडी आहे ही. आता ह्याला पण बरेच वर्ष झाले. ही पण खूप जुनी साडी आहे, हे तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली हा डबल कलर आहे, याच्यामध्ये दोन कलरमध्ये आहे. म्हणजे असं थोडासा ऑरेंज पण दिसतो आणि अबोली कलर पण दिसतो याच्यामध्ये. आणि ही साडी मी तेव्हा घेतलेली साधारणतः 1200 रुपयाची, 1200ची. हां, 1200ला घेतलेली साडी आहे. आणि हा ब्लाऊज आहे त्याच्यावरचा, जो मी असा मस्त स्टिच केलेला. पण काय आहे ना, आता मला बिलकुल हा बसत नाही, म्हणून मी काय साडी ही घालतच नाही. हे जे हात आहेत ते आता म्हणजे ठीक आहे, मग होत जातात, बट खूप टाईट होते मला. त्याच्यामुळे आता काही त्या पहिल्याच्या साड्या म्हणजे मला आता बसतच नाही. त्याच्यामुळे जे मला ब्लाऊज बसतात ना, मी त्याच साड्या वेअर करते. आणि साड्या आजच्या जेवढ्या ब्लॉगमध्ये येतील ना तेवढ्या घेऊया आपण, बाकीच्या नेक्स्ट ह्याच्यामध्ये घेऊया. आणि ही आहे सेकंड, ऑरेंज कलर आहे यावर. ही साडी आणि ही साडी सेमच वाटते, बट सेम नाही आहे, डिफरंट आहे. हा जो ऑरेंज कलर आहे हे मला सगळ्यात पहिले माझ्या भावाने घेतलेली साडी आहे. आणि ही साडी माझ्या सासऱ्यांनी घेतलेली. तर याच्यावरचा जो ब्लाऊज आहे तो हा आहे, हा ब्ल्यू आहे. दोन्ही सेमच आहेत. हा मला होतो, बट हा ब्लाऊज नाही होत मला. मी पटापट दाखवते. आणि ही साडी आहे जी मी मागच्या वर्षी, ही दिवाळीतली साडी आहे मागच्या वर्षीची. आता ही उलटी आहे ॲक्च्युली. असं जो हा आहे तुम्हाला असं दिसेल, मी याला फोल्ड व्यवस्थित नाही केलं आहे. हे पिंक बॉर्डर आहे याला, आणि ही मेहंदी कलरची आहे. आणि याच्यामध्ये जे आहेत हे खाली असतात असे हे बुट्टे आहेत. आणि हा आहे याचा ब्लाऊज, स्टिच केलेला आहे. तुम्ही असं स्टिच केलेला आहे. स्लीव्स इथे पण बॉर्डर आहे आणि इकडे पण डिझाईन आहे. हे जे आत्ताचे ब्लाऊज आहेत ना ते मला होतात व्यवस्थित, बट आधीचे ब्लाऊज मला होत नाहीत. माझा आवाज येत नसेल तुम्हाला, कारण खूप छोटा आवाज आहे माझा. सो त्यानंतर ना आहे ही साडी. मी सर्व साड्या मिक्समध्ये दाखवते तुम्हाला. पार्टी वेअर आहे ही. आता वेगवेगळे नाही दाखवत आहे, कारण तेवढा सत्ता टाईम नाही आहे. हे पूर्ण ह्याच्यावरती हे डायमंड आहे आणि जरीचं काम केलेलं आहे याच्यामध्ये. ही साडी पण साधारणतः 2000ची, परफेक्ट 2000ला घेतलेली. ही साडी मी वाशीला जाऊन घेतलेली. वाशी तर तुम्हाला माहीतच असेल, जे मुंबईमध्ये राहतात त्यांना माहीतच असेल वाशी कुठं. तर याचा जो ब्लाऊज आहे ना तो सिंपल आहे, एवढा काही नाही.
मी डिझाईन नाही शिवले याला, असंच आहे. असे स्लीव्ज आहेत आणि पाठीमागे ही जी बॉर्डर आहे ना याची, जी साडीला पण आहे तशीच सेम. ही पण आहे पार्टीवेअरच आहे. ही पण साडी, ही पण बरीच जुनी साडी आहे. आता याचं ब्लाऊज नाही बसत मला, त्याच्यामुळे आता काही मी घालते नाही, बरेच वर्ष नाही घातले. कारण हा 2 in 1 कलर आहे, मला आवडायचं, खूप छान आहे. ही पण दिवाळीत साडी घेतलेली. याच्या ब्लाऊजला मी थोडीशी डिझाईन करून घेतली होती त्या टाईममध्ये, दिसते अशी. इथे थोडीशी, इथे मी असे बुट्टे केले होते, बुट्ट्याची डिझाईन होती. आणि ही लेस बाहेरून लावलेली मी. आणि बाकी जे ब्लाऊजमध्ये जे होतं तेच मी इथे लावलेलं आहे. ह्याचे लेस हे ब्लाऊजमध्येच होतं ऑलरेडी, पीसमध्ये. त्याच्यानंतर आहे ही माझी ब्लू कलरची, रामा कलर बोलतात आय थिंक याला. हा रामा कलर, ब्लू कलर नाही, रामा कलर. आणि हे त्याच्यावरती मस्त असे छान असे हे गोंडे आहेत. मला खूप आवडते ही साडी. ही पण माझ्या भावानी मला जयनेश जेव्हा झाला होता तेव्हा बारशेच्या टायमामध्ये घेतलेली. आणि हा मी स्टिच पण तिकडेच केलेला, हा वाशीलाच मी स्टिच केलेला ब्लाऊज आहे. त्याचे जे हे आहेत ना, हे पण आता सध्या मला कुठलेच ब्लाऊज बसत नाहीत, त्यामुळे मी सध्या ह्या साड्या लवकर नाही घालत. कारण ते पूर्ण त्याची शिलाई खोलावी लागते मला. कारण तुम्ही तर तसं तर आधीचे माझे व्हिडिओ नाही आहेत, पण गणपतीच्या व्हिडिओमध्ये आहे मी, तेव्हा बघा मी थोडीशी म्हणजे जास्तच पातळ होती आणि आता जास्तच जाड झाली आहे. तर ही डिझाईन आहे त्याची, मस्त डिझाईन शिवून दिलेली ही. आणि ही हाताला शिवलेली आहे. तेव्हा ही पॅटर्न जास्त होती म्हणून मी असं शिवलं होतं हे. आणि ही आहे, ही सगळ्यात आवडते माझी साडी, माझी फेवरेट साडी आहे. कलरही मला खूप आवडतो. ही वृद्धीला त्या दिवशी घातलेली ती नाही, वृद्धीला घातलेली साडी दुसरी आहे आणि ही साडी दुसरी आहे. तर ही जेव्हा पहिल्यांदा आली होती मार्केटमध्ये पैठणी, तेव्हा घेतलेली आहे ही. साधारणतः 5-6 वर्ष झाले आता ह्या साडीला. जेव्हा पहिल्यांदा आली होती मार्केटमध्ये पैठणी तेव्हा घेतलेली ही. आणि मला साडी पण खूप आवडते, त्याचा कलर पण खूप छान आहे. आतमध्ये पूर्ण जरीचं काम आहे याच्यामध्ये. याचा जो ब्लाऊज आहे, आणि ही साडी मला माझ्या हजबंडनी घेऊन दिलेली, कारण तेव्हा पैठणी आली होती फर्स्ट टाईम आणि मला पाहिजे होती. मी त्यांना बोललं होतं की मला हीच घ्यायची आहे. आणि त्यावेळेस ही साडी 4000ला होती, तर आम्ही बार्गेनिंग करून दिवाळीची ऑफर करून आम्हाला ती 3पर्यंत पडली. 3000ला मी तेव्हा घेतली होती. याच्यावरचं ब्लाऊज काय आहे ते आहे. आणि याची डिझाईन नाही मी एवढी काही, सिंपल आहे ही पण. हे सगळं ब्लाऊजमध्येच होतं, तेच आहे हे सगळं. ही जी लेस आहे ती ब्लाऊजमध्येच होती, तीच मी अशी कटिंग करून लावायला सांगितलेली. आणि त्याला नाडी होती, बट ही नाडी आता तुटलेली आहे आणि मला माझ्याकडे त्याला लावायला पण वेळ नाही आहे. कारण आता मी घालत नाही, कारण बऱ्याच वेळा घातली, 4-5 वर्ष, 5 वर्ष झाली साडीला. आता जेव्हा मी घालेल तेव्हा मी हे जॉईन करून ठेवत.
आणि त्या दिवशी जी वटपौर्णिमेला मी साडी घातली होती ती साडी मी कुठे ठेवली मला सध्या नाही आठवते. नेक्स्ट आपण पार्ट 2 करू ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. ती पण साडी खूप छान आहे. आणि ही मागच्या आय थिंक मागच्या त्याच्या आदल्या वर्षीच्या ह्याच्यामध्ये घेतली, दिवाळीतली आहे ही पण साडी. ही पण माझ्या सासऱ्याने घेतली. ती पण खूप छान दिसते. याचे फोटोज आहेत ना, जेवढे माझ्याकडे फोटो अवेलेबल आहेत ना ते सगळे फोटोज मी इकडे साईडला लावून देईल. आणि तुम्हाला माझे साड्या आवडल्या तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर पण करा. चॅनलवर नवीन असाल तर फॉलो करा. आणि हा आहे याचा ब्लाऊज. हे झिगझॅग असं आहे, ते मी ह्याची डिझाईन बनवलेली झिगझॅगमध्ये. आणि ही पण डिझाईन अशीच आहे. याच्यामध्ये जे आहे ना इथे हुक लावलेले आहेत, म्हणजे आपल्याला जर इथे लूज करायचं असेल ना तर आपण हे लूज पण करू शकतो. कारण हे टाईट आता तर मला हे टाईट होतं. अजून मी घालून नाही बघितलं. आता याला पण घेतल्यानंतरच घातली होती एकदा 2 वेळा, त्याच्यानंतर मी घातली नाही आहे. बट ही डिझाईन खूप छान वाटते. अशी आहे ही डिझाईन. म्हणजे हे हुक आहेत, हे अशी जॉईन करायचे. आणि पाठीमागे हे असं आहे, हे तुम्हाला नाही दिसत आहे. ही पण साडी मला खूप छान दिसते. आणि ही आहे माझ्या भावाच्या लग्नात घेतलेली. ही मी पाडव्याला घातली होती. तुम्हाला ह्याच्यावरचे फोटोज बघायला भेटतील. पाडव्याला घातली होती ही साडी मी. खूप छान कलर पण खूप छान आहे. मला पण खूप आवडतो हा कलर. मला ॲक्च्युली खूप छान दिसतो, मरून कलर. त्याच्यामुळे मरून कलरच्या साड्या आहेत माझ्याकडे बरेच. आणि ड्रेसही मी टॉपही घेतलेले आहेत तसे. आणि ही मला पप्पांनी घेऊन दिलेली माझ्या भावाच्या लग्नात. आठवत नाही मला भावाने घेतले की पप्पांनी घेतले. आता तो माझा व्हिडिओ बघेल तर इट्स ओके, असं काय नाही बोलत तो मला असं. आणि ह्याची डिझाईन सेम ते मागाचा जो ब्लाऊज होता ना सेम मी तसंच शिवलेलं. पण इथे असे मोती आहेत. इथे बघा असे मोती आहेत. हे असं आहे. आणि ही साडी पण खूप छान दिसते मला, गुलाबी कलरची मस्त साडी आहे. मला आवडते खूप. पण काय आहे ना याचं पण ही ब्लाऊज काय बसत नाही मला. आता हेवी साडी आहे, खूप हेवी साडी आहे. जेव्हा ही सगळ्यात पहिली साडी माझी लग्न झालेली तेव्हाची साडी. त्याच्यातून जास्त आवडणारी आणि ठेवलेली ही एकच साडी आहे माझी. बाकीच्या आहेत बट बघूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये पार्ट 2 काढल्यानंतर त्याच्यात दाखवेन मी तुम्हाला. ह्याचा ब्लाऊज काही बसत नाही मला कारण तेव्हा मी बारीक होती खूपच. फोटो भेटला मला तर मी टाकेल याच्या साडीवरचा. आणि हे आहे असं याचा ब्लाऊज आहे तो असा शिवलेला मी. सॉरी असं आहे शेडची डिझाईन. मी सगळं म्हणजे ह्या ऑलमोस्ट जेवढ्या पण साड्या आहेत ना ह्या हेवी साड्या ह्या सगळ्या 2000पर्यंत आहेत माझ्या. आणि ज्या बाकीच्या आहेत त्या म्हणजे तुम्ही ब्लॉगमध्ये बघितल्याच असतील तशा सिंपल आहेत आणि साध्या म्हणजे आपण घालू शकतो पटकन अशा कुठे पण त्या आहेत.
आणि ही पण माझ्या हजबंडने घेऊन दिली मला खूप आवडते, पण खूपच जास्त हेवी साडी आहे. आणि आता तर काही माहीत नाही, मी बघितला नाही ब्लाऊज बसतो की नाही. आणि हा त्याच्यावरचा ब्लाऊज आहे. पूर्ण अशीच भरलेली ही साडी, पूर्ण आतमध्ये जेवढं पण आहे ना हे टोटली ही भरलेली आहे अशीच. आणि मस्त दिसते एकदम. हा जो कपडा आहे ना एकदम सॉफ्ट आहे, खूप सॉफ्ट आहे आणि मस्त प्लेन बसते अशी. याचे फोटो आहेत माझ्याकडे, टाकेन मी याच्यावरती. आणि ही साडी तुम्हाला विश्वास नाही बसणार, पण ही साडी मी 1000 रुपयाला घेतलेली आणि ती पण दादरला घेतलेली. त्यानंतर आहे ही पार्टीवेअर. ही पार्टीवेअर साडी आहे. ह्याचं ब्लाऊज थोडं खूपच जास्त डिझाईन झाले. मला एवढी डिझाईन नव्हती पाहिजे, बट आता काही शिवलं ना तर काही करू नाही शकत आपण. बघा, मला ते जास्तच ओव्हर वाटतं. इथं हाताला हे हार्ट आहे ॲक्च्युली, हे घातल्यानंतर दिसेल. आणि ही पूर्ण लेस लावलेली आहे. आणि हे पाठीमागे पण आहे ना हार्ट बनवलं असं, हे बघा तुम्हाला दिसत असेल. हा हे हार्ट बनवलेलं असं, याच्यातून मी डायरेक्ट दिसते. इथे हार्ट आहे आणि इथे दोन्ही हातावरती पण हार्ट आहे. आणि ही साडी मला खूप आवडते, एकदम सॉफ्ट आहे, मस्त आहे. हे असं याचं बॉर्डर अशी बघा ब्ल्यू कलरची. अजूनपर्यंत मी याचं काही शिवलेलं नाही आहे बघा, अजून मला ह्याला हे पण नाही केली. ही माझ्या बहिणीने आत्ता मला घेतलेली आहे. आणि हा याच्यावरचा ब्लाऊज आहे, म्हणजे हा जो एक्स्ट्रा असतो ना आपल्याकडे तसा आहे. हे माझ्या सासूबाईंचं आहे, मी घालते, मला पण बसतो, त्यांनी आम्हाला दिलं आहे. कारण आता त्या जास्त म्हणजे अशा झगमग साड्या घालत नाहीत, त्यांना आवडत नाही आता शक्यतो. आणि ही पण अशी पार्टीवेअर आहे, मस्त. छान साडी आहे, मस्त कलर आणि एवढा सॉफ्ट कपडा आहे ना याचा पण. ही पण ऑलमोस्ट 2100-2200ला आम्ही घेतलेली दादरला. माझ्या जास्त करून सगळ्या साड्या दादरच्याच आहेत, दादरलाच घेतलं आम्ही. कारण दिवाळीची सगळी जी शॉपिंग असते वर्षातून एकदाच साडी घालायची, ती पण मग साधी नाही घ्यायची, चांगलीच घ्यायची, असं असतं आमचं. ह्याचा ब्लाऊज मला ॲक्च्युली आवडला नाही, एकदम सिम्पल हात आहे त्याची. मी याच्यावरती मी असा दुसरा ब्लाऊज घेणार आहे आता. आणि खाली जी ब्लाऊजमध्ये होती तीच बॉर्डर इथे लावली आहे, बट एकदम सिम्पल आहे ही. आणि आता ही लास्ट आहे, बाकीचे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. ही माझी साऊथ इंडियन साडी आहे, हिला पण भरपूर टाईम झाला आता. ह्याच्यावरचं पण ही पूर्ण प्लेन आहे, व्हाईट आणि गोल्डन आहे याचं बॉर्डर. आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज मला आता सध्या बसत नाही, त्याच्यामुळे मी हा ब्लाऊज घालते त्याच्यावरती. हा घेतलेला आहे मी गोल्डनचा, काहीतरी मला भेटलेला 250 रुपयाला. रेडीमेड ब्लाऊज आहे हा, 250ला भेटलेला आहे. आणि आजच्या साड्या म्हणजे एवढ्याच दाखवल्यात मी तुम्हाला. बाकीचा जर हे ह्याच्यामध्ये मस्त अशा जास्त अशा भरपूर कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओज आवडले तर लाईक करा आणि शेअर करा आणि खूप खूप छान छान कमेंट करा. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.
जास्त कमेंट आल्या तर मी पार्ट 2 पण काढेल साड्यांचा. अजून बाकी आहेत, बऱ्याचशा साड्या बाकी आहेत. तुम्ही ब्लॉगमध्ये बघताच माझ्या ज्या आहे, मी सिंपल अशा नॉर्मली साड्या घालते, त्यांचे नॉर्मल साधे असे ब्लाऊज शिवलेत मी. जास्त हे पण नाही, म्हणजे जास्त डिझाईन नाही शिवलेत त्याच्यात. आणि ह्या आधीच्या आहेत त्याच्यामुळे ह्याच्यात जास्त डिझाईन आहे, थोडी हेवी आहेत म्हणून. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.